केले नसते तर आज तुम्हाला चार भिंतीच्या आड चूल आणि मूल एवढंच करावं लागलं असतं. कारण आपली भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. आजही पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जरी कितीही आपण बोललो तरी या ठिकाणी पुरुषांचं वर्चस्व आपल्या कुटुंबावर आपल्या समाजावरती पाहायला मिळतं. आणि अशा अवस्थेमध्ये जी काही प्रगती झाली ती केवळ आणि केवळ आपल्या सावित्रीबाई फुलेंमुळे झालेली आहे असं म्हणावं लागेल. कारण आज आपण त्याप्रमाणे म्हटलं जातं की एक स्त्री शिकली तर अवघं सर्व कुटुंब शिकतं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं कुटुंब सुशिक्षित सुसंस्कारित असं करण्याचं काम हे आपल्या घरातल्या आईचं, बहिणीचं, पत्नीचं, एकच स्त्री पण ती वेगवेगळ्या भूमिकेतून जी जाते तिचं असतं. आणि म्हणून या जयंती निमित्त मी सर्वांना असं विनम्र अभिवादन करेन की आपल्या आईचा जेवढा आपण सन्मान करतो तेवढाच सन्मान आपण आपल्या पत्नीचा करायला पाहिजे. तेवढाच सन्मान तेवढाच विश्वास आपण आपल्या मुलीवर ठेवला पाहिजे, आपल्या बहिणीवरती ठेवला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आपण साजरी केली असं म्हणता येईल. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबतो. सन्माननीय व्यासपीठ आणि शिक्षक मित्रमैत्रिणी बांधव वगैरे, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत माहिती तर तुमच्याकडे खूप जास्त असेल माझ्यापेक्षा. तर तो जो ग्रंथाचा साठा आहे माझ्यापेक्षा अनेक जणांनी वाचला असेल. सावित्रीबाई फुलेची माहिती मी सांगणार नाही. तो आज समाजाकडे असं आपण पाहिलं तर एकीकडे आपल्या संस्कृतीने कोणा एका संस्कृतीचं नाव घेणार नाही, तर संस्कृतीने या महिलेला देवी बनवून मंदिरात बसवलंय. त्याच महिलेला सरस्वती देवी बनवून विद्येची देवता बनवले. काहींच्या कल्पनेने तिला महाकाली बनवलंय, कोणी तिला भवानी माता बनवलंय. आज समाजाची हा तो माहितीचा साठा मोरे सरांचे जे आज ट्रेनिंगचे आपले मास्टर आहेत त्यांनी या शिक्षण क्षेत्रात संशोधन केलंय. त्यांच्या वाक्यात सांगायचं झालं तर सावित्रीबाईंबद्दल माहितीचा साठा सगळ्यांकडे पुष्कळच आहे. आज नवीन बदलती वगैरे गरज आहे. महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत नाही म्हटलं तरी प्रचंड प्रमाणात होत आहेत. जे उघडकीस झाले ते आम्हाला